माझ्या कीर्तनाला एका थर्ड जेंडरला पण उभं केलं. त्याच्या संप्रदायामध्ये असमता आहे काही जरा बघितलं पाहिजे. ते अल्लाह आणि याच्यामध्ये भेदच करत नाहीत ना. कबीर अतार याची कीर्तन ठेवून असे तुमचे कीर्तनकार म्हणतात. तो मुसलमान आहे, त्याचं कीर्तन ठेवू नये. या तळ्याचे धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, हा वेदशास्त्राने देऊन ठेवलेला निर्णय आहे. वारकरी म्हणावं, हिंदू म्हणू नये. हिंदू म्हणू शकतो ना. मी वारकरी, मी हिंदू पण आहे. मी वेदांना मानता मानतो. मी काय सांगतो तुम्हाला, मी वेद मानतो, मी हिंदू ना, मी वेद मानणार ना. मग वारकरी संप्रदाय हिंदू म्हणतो म्हणून वारकरी संप्रदाय हिंदूला अधिकार आहे ना. नमस्कार, आपण आहोत अकलूज मध्ये आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोन्नर हे उपस्थित आहेत. संविधान समता दिंडी महाराज चालवतात. तर महाराजांकडून आपण जाणून घेऊयात की संविधान समता दिंडी काय, ही संकल्पना काय, ही कशासाठी सुरू झाली आहे. तर बोलूयात. महाराज नमस्कार. रामकृष्ण हरी. महाराज, आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की ही संविधान समता दिंडी काय प्रकार आहे. संविधान आणि संत साहित्य याच्यामधली जी परस्पर पूरकता आहे, म्हणजे जे संविधानाचं समता मूल्य आहे, या समता मूल्याचा जागर संतांनी अगोदरच करून ठेवलेला आहे. म्हणजे संविधानाच्या अनुच्छेद 14 पासून 17 पर्यंत ज्या इक्वॅलिटी सांगितल्या जातात, जेंडर इक्वॅलिटी पासून ते सामाजिक इक्वॅलिटी पासून पर्यंत आणि सामाजिक इक्वॅलिटी पासून धार्मिक इक्वॅलिटी पर्यंत आपण सर्वजण माणूस आहोत आणि एकमेकाशी माणसासारखं राहिलं पाहिजे. हे वारकरी संप्रदायाची संतांची भूमिका आहे आणि तीच भारतीय संविधानाची सुद्धा भूमिका आहे. अगदी समता हे मूल्य सांगण्यासाठी आपल्याला संपूर्ण तुकाराम महाराजची गाथा पाठ करायची गरज नाही, बरोबर, किंवा संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही, एक अभंग सुद्धा पाठ करायची गरज नाही. एक चरण सुद्धा आपलं एका चरणामध्ये संपूर्ण तुकाराम समतेची मूल्य येतात. बरोबर. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, कोणत्याही जातीतले आणि स्त्री पुरुष, जेंडर इक्वॅलिटी. मी तर परवा माझ्या कीर्तनाला एका थर्ड जेंडरला पण उभं केलं. बरोबर. मी आपलं असं सांगितलं की यारे यारे लहान थोर. आता जसं तुम्ही म्हणालात की संत साहित्यामध्ये समतेची मूल्य आधीच उद्धृत केलेली आहेत. मग जर वारकरी संप्रदाय हा संत साहित्याच्या आधारावर चालत असेल आणि त्याच्यात समता आधीच जर प्रस्थापित झालेली असेल वारकरी संप्रदायामध्ये, तर नव्याने संविधान दिंडी सुरू करावी असं तुम्हाला काय वाटलं. नाही, समता वारकरी संतांनी सांगितली आहे. बर. पण आताच्या संप्रदायामध्ये समता आहे काही जरा बघितलं पाहिजे. आमचे संत काय म्हणतात, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. बरोबर. आज आमचे अनेक कीर्तनकार आहेत की जे आमच्यासाठी अत्यंत पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, आदरणीय आहेत. पण ते सांगतात की महिलांनी टाळ वाजवू नये, महिलांनी कीर्तन करू नये. जर एखादी महिला त्या बाबाच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभी असेल तर ते सांगतात तिला तरी खाली बसवा, नाहीतर मी तरी. महिलांनी कीर्तन करावं असं तुकोबरा एखाद्या अभंगात म्हणतात का. महिलांनी कीर्तन करावं असं तुकाराम महाराज म्हणत नाहीत, पण जनाबाईला सांगितलं लोकांनी तू टाळ घ्यायचा नाही, तू विना घ्यायचा नाही. जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटात उभी राहिली, पाय रोवून उभी राहिली आणि तिने सांगितलं हातामध्ये टाळ, खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी. मला मनाई करणार तुम्ही कोण आहात. नामदेव महाराजांनी मला हा अधिकार दिलाय असं जनाबाईंनी सांगितलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की आता वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद खूप सारा चाललाय म्हणून याची गरज आहे. होय. कशा प्रकारे सांगतात आपल्याला. सांगितलं तुम्हाला, इथं महिलांच्या बाबतीमध्ये इतकं जर आमचे पूजनीय माणसं बोलत असतील, पण एखादे महाराज बोलले म्हणजे त्यांना आपण सगळं. एखादे महाराज नाही ज्यांना आम्ही अत्यंत पूजनीय, तुमच्या फडाच्या कोणत्या एका मला फडकराच्या फडावर महिलेचं कीर्तन झालेलं सांगा मला. एक बाबा महाराज सातारकरांचा फड सोडला तर इतर कुठल्या फडावर महिलाचं कीर्तन झालंय मला दाखवून द्या. तुम्ही एक म्हणता येणार ना. त्याचं विशेषतः जे फडकरी म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्यावर. आता हे जे कीर्तनाचं महिलांनी कीर्तन करावं तुम्ही म्हटलात, तर संविधान दिंडी, संविधान सर्वांसाठी आहे. तर संविधान प्रत्येक धर्मासाठी असेल तर मस्जिदीमध्ये महिलांना नमाज पढण्याची परवानगी नाही असं इस्लाम सांगतो आणि महिला आपण जाताना पाहत नाही. तर तुम्ही जसं आता वारी झाली, चातुर्मास संपला, एखादी ईद आली तर तुम्ही तिकडे असा काही उपक्रम कराल का. हो, मी एका 2-3 मशीद मध्ये पण जाऊन प्रवचन केलेलं आहे आणि तिथे संविधान सांगितलेलं आहे. असंच मला आव्हान देत होते सगळे, या आणि तुम्ही एखाद्या मशिदीत जाऊन प्रवचन करून दाखवा, मग तुम्ही जिवंत येतं का बघा. नाही, अशा प्रकारचं त्यांनी आव्हान दिलं होतं. ही चांगली गोष्ट आहे. बघा, जर सगळी माणसं म्हणून जर एकमेकाशी गुण्या गोविंदाने राहणार असतील तर कुठल्याही सुज्ञ माणसाला हे मान्यच आहे. पण माझा प्रश्न असा होता की जसा तुमचा कीर्तनकार महिला असाव्यात किंवा महिलांना कीर्तनाचा अधिकार मिळावा, जनाबाईचं स्थान प्रत्येक महिलेला मिळावं असं जसं तुम्हाला वाटतं, तसं प्रत्येक आपला जो मुस्लिम बांधव आहे तो ज्या प्रकारे नमाज पडायला मस्जिदीमध्ये जातो, तसं मुस्लिम महिलांना जी संधी मिळत नाहीये त्याच्यासाठी किंवा त्यांना नमाज पडण्यासाठी जावं, त्यांना त्यांची जी काही उपासना पद्धती आहे, त्यांची जी श्रद्धा आहे त्याच्यासाठी काम करता यावं म्हणून आपलं संविधान म्हणून तुम्ही नव्याने काहीतरी, जसं तुम्ही प्रवचन केलंय, सुरुवात तर केली तुम्ही, तर पुढे काहीतरी करायचं तुमच्या डोक्यात आहे का. नक्कीच आम्ही त्या संदर्भात प्रयत्न करतो. आपल्याला पैगंबर शेख नावाचा माणूस माहिती असेल. पैगंबर शेखनं आता नवीन संकल्प केलेला आहे की हे जर प्रस्थापित लोक मशिदीमध्ये महिलांना येऊ देत नसतील, प्रत्येक धर्मामध्ये आहे, ज्या धर्मामध्ये जे चिकित्सक लोक आहेत, आमच्या पैगंबर शेखने पहिल्यांदा बायकोचा बुरका काढून टाकला.
आणि बिना बुरक्याचं बायकोला बुरका हा महिला मुस्लिम महिलांच्या मधला अडथळा आहे असं मी नाही, पैगंबर शेख सांगतो. मी सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल. माझं घर मी पहिल्यांदा दुरुस्त केलं पाहिजे. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये मी जन्माला आलो, वारकरी संप्रदायामध्ये मी वाढलो. वारकरी संप्रदायामध्ये जर काही चुकीचं होत असेल, मी म्हणतो त्याचा अंतिम असं आहे असं माझा दावा नाही, कारण मी चुकीचा असू शकतो. जर मला त्याच्याबद्दलचं कोणी दुरुस्ती केली की आपले वारकरी संत म्हणतात की नाही महिलांनी कीर्तन करू नये, महिलांनी टाळ घेऊ नये असं संत आपले म्हणतात, तर आपण त्याच्याबद्दलचं एक आता हा झाला, तुम्ही सांगितलं की महिलांना कीर्तन किंवा कीर्तनात उभं राहू द्यावं, किंवा जर महिला कीर्तन करू इच्छित असतील आणि तेवढी प्रतिभावान जर एखादी महिला असेल तर तिला तिची संधी मिळायला पाहिजे, तिचा अधिकार येतो. याच्यात अजून काय काय सुधारणा तुम्हाला अपेक्षित आहेत की असं वाटतं की केल्या जाव्यात वारकरी संप्रदायात? नाही, वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना समतेचा जो अधिकार आहे तो दिला पाहिजे. वारकरी संत सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. बरोबर. तर कीर्तनाच्या मधून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, तो जातीवरून घडू नये, तो धर्मावरून घडू नये, तो जेंडरवरून घडू नये. एवढीच आमची वारकरी संप्रदायाची भूमिका आहे आणि तीच भूमिका भारतीय संविधानाची आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय ज्याप्रमाणे कुठलाही संत आमचे ज्याप्रमाणे स्त्रियांचा द्वेष करत नाहीत, जातीवर स्त्री म्हणून कुणाचा जातीवरून द्वेष करत नाहीत, धर्मावरून द्वेष करत नाहीत. आता धर्माच्या बद्दल ज्या वेळेला जातीपर्यंत असतो तोपर्यंत काही लोकांना बरं वाटतं, पण ज्यावेळेला मी म्हणतो की धर्मावरून पण कुणाचा द्वेष करू नये, तर यावेळेला आमचे सगळे म्हणतो धर्मावर कसं काय करू नये, आपण आपला हे वगैरे. धर्मावरून द्वेष करू नये याच्यासाठी एक चरण वारंवार पुढे केलं जातं, जे स्वतःला पुरोगामी समतावादी म्हणवतात तुमच्यासारखी मंडळी. मी तुमच्यात किंवा त्यांच्यात नाहीये, मी तुम्हाला बाजूला उभं राहून विचारतोय की हे सांगतात एक चरण उचलतात काकड्याचं, कोणतं? कबीर मोमीन लतीफ मुसलमान, आहे का नाही, आणि एक नाही अर्धच उचलतात आणि त्याच्यावरून धर्माची म्हणजे आपले संत सर्व धर्मीय कसे आहेत अशा प्रकारे चर्चा करतात. याची आपल्याला अजून काही उदाहरणं सांगता येईल का? सर्व धर्मीय कसे आहेत हे सांगणारे. ते अल्ला देवे अल्ला दिलावे वगैरे सारखे फलेक सुद्धा आपण पुण्यामध्ये पाहिले, पण तो अभंग म्हणजे कुठल्या अर्थाने कशा अर्थाने याच्यावरती वेगवेगळ्या चर्चा तुम्ही माध्यमांमध्ये पाहिल्या. ह्या दोन जर उदाहरणं आपण सोडली तर प्रचलित नसलेले किंवा संत साहित्यात जी मूळ गाथेमध्ये आहेत अशी काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का? कबीर मोमीन लतीफा मुसलमान हा अभंग, हे चरण कुठल्या अभंगाचं माहितीये का तुम्हाला? काकड्याच्या अभंगाचं आहे. मला पूर्ण अभंग पाठ नाही आता. सुरुवात, हा त्याची सुरुवात चरण आहे. त्याची सुरुवात आहे, दुसरं चरण नाही, पुढे लांब चरण आहे ते. मी सांगतो तुम्हाला, सांगा ना. मी वारकरी असल्यामुळे मी सांगतो, मला तो सांगण्याचा सांगावंसं वाटतं मला इथे. त्याची सुरुवात आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. बरोबर. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे. इथं यात एक मिनिट माफी मागून कापतो तुम्हाला. हरीचे दास जिथं जन्म घेते तो देश पवित्र आहे, तुकोबराय म्हणू शकले असते, कारण तुकोबरायांच्या काळात इस्लामचा बऱ्यापैकी प्रचार झाला होता महाराष्ट्रामध्ये. ते अल्लाचा देश का नाही म्हटले, किंवा ते लोक पवित्र अल्लाह आणि याच्यामध्ये भेदच करत नाहीत ना. नाही अल्लाह आणि याच्यामध्ये भेद नाही का? जसं हरीचे दास जन्म घेतात तो देश पवित्र आहे, तर जिथं अल्लाचे दास जन्म घेतात, आता जे इस्लामी आहेत म्हणजे आपल्याकडे जे मुसलमान आहेत ज्यांचं इमान हे कुराणवरती आहे, ते सुद्धा लोक इथे जन्माला येतात. आता तो त्यांचाही देश आहे, आपण तो नाकारू शकत नाही. तर मग त्याच्यासाठी का नाही म्हणले तुकोबराय की त्यांचं पवित्र आहे फक्त हरिदास? म्हणजे मला हरी आणि याच्यातला जो आहे ना, नाही, मी काय म्हणतो की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण वावरत असतो त्या त्या क्षेत्रामधलं आपलं मत मांडत असतात ना. तुकाराम महाराज हे वारकरी होते, संत होते, हरीचे दास होते, आणि म्हणून ज्या ठिकाणी हरीचे दास जन्मतात त्या हरिदास तो देश पवित्र म्हणण्यामध्ये काय वावग आहे? त्याच्यात नाही वावग. पण जर तुकोबराय समतावादी म्हणजे सर्व धर्मीय विचारांचे होते. आता याच अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की वारकऱ्याला कोणताही, वैष्णवाला कोणताही धर्म नाही. बरोबर. इथे आला ना सेना न्हावी विष्णुदास, चरण याचं पुढचं चरण काय, सेना न्हावी विष्णुदास. तर म्हणजे मला याच्यासाठी विचारायचं की बरेच जण काय सांगतात की 5-25 मुस्लिम कीर्तनकार सुद्धा, जसे आपले ताजुद्दीन बाबा होते, असे 5-25 मुस्लिम कीर्तनकार सुद्धा आहेत, मग तुम्ही त्यांना काय बाजूला काढणार का? पण जर तुकोबराय म्हणत असेल की इथं आला आणि पांडुरंग म्हणला की तो पांडुरंगाचा झाला, त्याला धर्म नाही उरला, जात नाही उरली, लिंग नाही उरलं, वय नाही उरलं, तो म्हणजे जसं आपण आता एकमेकाच्या ज्यावेळेस हरिपाठला उभे राहतो एकमेकाच्या पाया पडतो, आपण ना वय पाहतो ना काही पाहतो. मग इथं आल्यावर जर प्रत्येक जण हरीचा दास होतोय तर तो दुसऱ्या धर्माचा कसा उरतो? नाही, आता तुम्ही म्हणता सगळे त्या कबीर आतार याची कीर्तन ठेवून असे तुमचे कीर्तनकार म्हणतात, तो मुसलमान आहे, त्याचं कीर्तन ठेवू नये. आमचा जलाल सय्यद काय त्याचे तत्वज्ञान आहे, विद्वान माणसे. काय सांगतो तो? मशीद बांधली, कुणी बांधली? अल्लाह वरून आला आणि त्यानं मशीद बांधली झाले का? मंदिर बांधलं नाही. कुणी बांधलं? भगवंत वरून आले आणि त्यांनी मंदिर बांधलं का? म्हणजे मंदिर आणि मशीद
ही कलाकृती कोणाची आहे? स्थापत्यशास्त्र माणसाचं. माणसाची आहे. बरोबर. आणि इस्लाम मध्ये जो आपला देह आहे तो अल्लाने दिलेला म्हणतो, आपण आपल्या देवाने दिलेला म्हणतो. म्हणजे आपली ही हा जो मानव देह आहे बरोबर. ही कुणाची कलाकृती आहे? नाही नाही, हा, ऐका मला उत्तर द्या. हे ही बघा, कलाकृती कुणाची आहे? ही ईश्वराची आहे, ईश्वराची. असं आपण मानतो. असं आपण मानतो. हा. मग माणसानं बांधलेलं मंदिर माणसानं पाडलं म्हणून माणसाला जर राग येत असेल, माणसानं बांधलेली मशीद माणसानं जर पाडली म्हणून माणसाला राग येत असेल, तर त्या देवानं बांधलेलं हे सुंदर मंदिर जर एखाद्या माणसानं पाडलं तर तो देव खुश होईल का? अजिबात नाही आणि होणार. म्हणून मंदिर आणि मशिदीवरून एकमेकाला मारू नये अशा प्रकारचा नाही. संदेश हा, जलाल महाराज सय्यद देत असेल. हे बघा, हा. त्या दोघांची कीर्तन मी ऐकली. प्रचंड उदात्त लोक आहेत ती, म्हणजे अजिबात पण विरोध त्यांचा नाही. पण द्वेष करतात लोक. ऐका ना, द्वेष वेगळा मुद्दा आहे. हा. आपल्याला राजकीय चर्चा ही नाही काय राजकारण नाही, बोलतो का? राजकीय चर्चा नाही करायची. माझा प्रश्न इतका सोपा होता हा. की दुसरं एखादं चरण आहे का? नाही नाही नाही, दुसरं चरण आहे का त्याच्यावर तर बोलूच आपण. पण तुकोबाराय जे म्हणले हा. की हरीचे दास घेते, आपण इथून चर्चा सुरू केली. पांडुरंगाचा होतो तुकोबाराय ह्या अभंगात प्रत्येक चरणात शेवटी सांगतात की सेना नवी कोण झाला? विष्णुदास. मग तो कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान कुणी असू द्या, सेना नवी असू द्या, तो कोण झाला? विष्णुदास झाला. बरोबर. एक चर्चा अशी चालते की मुस्लिम कीर्तनकार सुद्धा आहेत, हो. तर त्यांना फक्त कीर्तनकार म्हणायला काय हरकत? त्यांना मुस्लिम कीर्तनकार का म्हणायचे? हा नाही प्रश्न आहे. म्हणून नाही ना. कोण म्हणलं मला म्हणून? मी कुठं मला म्हणा म्हणून? कारण हा. आता जर तुम्ही असं नसेल तर तुमचे परिचित तरी असतील. वारकऱ्यांना जात आणि धर्म नाही ही तर तुकाराम महाराजांनी ह्याचा अभंग सांगितलं माहिती आहे का? बरोबर. याता याती धर्म हा. नाही विष्णुदास. बरोबर. वारकऱ्यांना जात आणि धर्म नाही, त्याच्या मग तुम्ही वारकऱ्यांनी कुणाचा तरी जातीवरून पण, द्वेष, धर्मावरून द्वेष कराव का? अजिबात नाही. पण या चरणाचं पुढचं काय उत्तर काय होतं? काय उत्तर? याता याती धर्म नाही विष्णुदासा. हा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. हा वेदशास्त्राने देऊन ठेवलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे तुम्ही मध्ये कोणी तुम्हाला वेदशास्त्र मान्य आहे? कुणाला हो तुम्ही वेदांना मानता, मानतो. तुम्हाला काही आक्षेप काय नाही? आक्षेप नाही. काय आक्षेप असेल? तुमचे एक 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 आपल्याला थोडी चर्चा एका मुद्द्यावर न्यायची हा. आहे की तुम्हाला एक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, हा. आध्यात्मिक आघाडीचे आहेत की काहीतरी आहेत, ते बऱ्यापैकी चर्चा करत फिरतात की वारकरी आणि हिंदू म्हणजे हिंदू धर्म आणि वारकरी धर्म हा वेगळा आहे. मी तुम्हाला अजून सांगतो, त्याचं कारण ते सांगतात की आपण कपडे पांढरे घालतो, हिंदू लोक भगवे घालतात, असे बरेच काय भेदभाव, म्हणजे त्यांनी फरक सांगितलेत. भेदभाव नाही, सॉरी, मी शब्द मागे घेतो, की त्यांनी हे फरक सांगितलेत. तुम्हाला काय वाटतं, वारकरी जो आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे तो हिंदू आहे की नाहीये? वारकरी संप्रदायामध्ये सर्व धर्माला सारखा अधिकार आहे असं मी म्हणतो. वारकरी नाही, हा. अधिकाराबद्दल आपल्याला आक्षेप नाही कुणाच्या. आपण हा. कोण आहे कुणाचा अधिकार सुनिश्चित करण्याचा? आपल्याला काही अधिकार नाहीये. आपल्या नाही देशात तो तुकाराम महाराजांनी केला, मी नाही केला. हा. तुम्ही नाही करायचा. बरोबर. तो तुकाराम महाराजांनी केलाय की याता याती धर्म नाही विष्णुदासा. म्हणजे वारकऱ्याला धर्म नसल्यामुळे या धर्मामध्ये वारकऱ्यामध्ये सगळे येऊ शकतात. बरोबर. हा. तर आणि याच्या पुढचा उत्तरार्ध की वेदशास्त्राचं प्रमाण तुकोबाराय हो, देतात. हो. तर वेद जर तुकोबाराय मानतात हा. तर वारकरी संप्रदाय मानतो. तुम्ही हो. स्वतः म्हणले मला मान्य आहे. हो. तर ही मंडळी स्वतः हरिभक्त परायण असताना हो. जर सांगत असतील की वारकरी संप्रदाय हा. आणि हिंदू धर्म वेगळा आहे, याच्यावरती तुमचं एक नाही, ज्ञान वेगळं- म्हणून नाही ते सांग वेगळं म्हणतातच ना ते. याच्यामध्ये काय माहितीये का, वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना अधिकार आहे. तो हिंदूंना आहे, तो मुसलमानाला आहे, अधिकाराची चर्चा तो लिंगायतांना आहे, तो जैनांना आहे, बघा. तो बुद्धांना आहे. हे तुम्ही ज्यांची नावं घेतली हा. हे सगळे हरिदास आहेत. हा. हे कोण आहेत? पांडुरंगाचे भक्त आहेत. हा. वारीत येतात, पंढरपूरला जातात, कधीतरी गाथा वाचतात, रोज वाचतात. हे सगळे पांडुरंगाचे भक्त आहेत. बरोबर आहे. आणि हो, ते विष्णुदास झाले. हो. तुकोबारायांनी यांना जी संज्ञा दिली त्यांना आपण विष्णुदास म्हणूया. हो, हो. ते हिंदू, मुसलमान, जैन, ख्रिश्चन, शीख कुणीच नको नाही, आपल्याला. बरोबर. ते विष्णुदास आहेत. बरोबर आहे. पण वारकरी संप्रदाय हा. जो नामदेव, ज्ञानदेव, मग हे चारी भावंड, त्यांचेच समकालीन असतील, चोखोबा असतील, या सगळ्या मंडळींच्या योगदानापासून तो प्रवाह पुढे म्हणजे अगदी माऊलींचं जर घ्यायचं तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांतापासून हे सुरू झालं. पण आपल्याला जो पाहायला मिळतो तो ज्ञानेश्वरांपासूनचा ठळकपणे पाहायला मिळतो. तर ह्या वारकरी संप्रदायाला ते मंडळीचे म्हणतात की तो जो वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांनी, तुकोबांनी पुढे चालवला, नाथांचं मध्ये काय असेल, हा हिंदू नाहीये, हा वेगळा आहे, हा महाराष्ट्र धर्मात येतो. हा वारकरी संप्रदाय हा हिंदू नाहीये. तर माझा साधा प्रश्न आहे की वारकरी संप्रदाय हिंदू आहे की नाही, असेल तर का आणि नसेल तर का? नाही, माझं म्हणणं तेच तुम्हाला मी पुन्हा सांगतोय. वारकरी संप्रदाय हा कुठल्या एका धर्माचा नाही, तो सर्व धर्माचा आहे. बरं. सगळ्या धर्माला त्याच्यामध्ये सारखा अधिकार आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा तुकाराम महाराज म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना अधिकार आहे.
एवढंच मला म्हणायचं. हिंदूंना पण अधिकार आहे. नाही नाही, आपल्याला कुणालाच बाहेर नाही काढायचं, कुणाला जात हा. नाही. जे आहेत ना, तुम्ही सांगितलं हो. तुकोबारायांनी ठरवून ठेवलंय, हो. कुणी राहावं कुणी नाही राहावं हे हो. आपण नाही ठरवायचं. हो. वारकरी संप्रदायाला हिंदू म्हणावं की नाही म्हणावं? नाही, कारण तुम्हाला वारकरी एक सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये हिंदू येऊ शकतो. मी तुम्हाला एक इतिहासातला एक अत्यंत वादात राहिलेला माणूस म्हणून आहे ना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदर्भ देईल की त्यांनी जी हिंदूची व्याख्या केली, त्यांनी या समुद्रापासून या समुद्रापर्यंत भारतात राहणारा प्रत्येकाला त्यांनी हिंदू म्हटले. बरोबर. त्यांनी एक श्लोक लिहिला संस्कृतातला. आणि पुन्हा कुणाला हिंदू म्हणावं तर त्यांनी कुठला धर्म जात बीत काही न ठेवता त्यांनी एक भौगोलिक परिसीमा दिली, त्याच्यामध्ये येणारा प्रत्येक जण हिंदू. तसं वारकरी संप्रदायामध्ये राहणाऱ्या माणसाला आपण तो कुठल्याही धर्माचा असू शकतो, प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही असं म्हणालात, पण वारकरी संप्रदायाला आपण हिंदू म्हणावं की नाही म्हणावं? वारकरी म्हणावं. वारकरी संप्रदायामधल्या प्रत्येक माणसाला वारकरी म्हणावं. हिंदू म्हणू नये. हिंदू म्हणू शकतो ना. मी वारकरी मी हिंदू पण आहे. बरं. कुणी म्हणू शकतो मी वारकरी मी मुसलमान पण आहे. कुणी म्हणू शकतो मी वारकरी मी बुद्ध पण आहे. त्याच्यामुळे वारकरी होऊन त्याला काही होता येतं. वारकरी होऊन त्याला हिंदू राहता येतं, वारकरी होऊन त्याला मुसलमान राहता येतं, वारकरी होऊन त्याला ख्रिश्चन राहता येतं. नाही, वारकरी होऊन काही राहते हा. उद्या. वारकरी संप्रदाय, मी परत तिथेच तुम्हाला फिरून तुम्ही किती वेळा ते फिरून आणलं नाही. तर मी किती वेळा मला तेच सांगेल. असं वाटतंय, हा. पण काही मिनिटापूर्वी आपण जे बोललो ना की तुम्ही वेद मानता, हो. वेद कुठल्या धर्माचे आहेत? मी काय सांगतो तुम्हाला, मी वेद मानतो. मी हिंदू आहे ना, मी वेद मानणार ना. वारकरी संप्रदाय मानतो. मग वारकरी संप्रदाय काय? मग वारकरी संप्रदाय हिंदू मानतो म्हणून वारकरी संप्रदाय हिंदूला अधिकार आहे ना. नाही कुठं म्हणलं मी वारकरी संप्रदाय हिंदूला अधिकार नाही म्हणलो का? आहे ना. आपल्याला वारकरी, आता बरं ठीक आहे, हा मुद्दा आपला परत फिरतोय, अजून थोडं पुढे जाऊ. हो. मला एक सांगा, वारकरी संप्रदायामध्ये जी समानता आहे, समता आहे, याच्यावरती भाष्य करताना त्यांनी काही लोकांनी घुसखोरी केली असं म्हटले. आणि कुणी केली म्हटले माहिती का? त्यांनी त्यांना एक संज्ञा दिली, वैदिक सनातन्यांनी घुसखोरी केली. आणि त्याच्या पुढे जाऊन ते ओझरत त्यांनी एका वर्णाचा उल्लेख केला, ब्राह्मण, की यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी केली. तर मला असं म्हणायचं की जसं तुम्ही आता सांगितलं की सगळ्यांना अधिकार आहे, पण तुम्हाला वाटतंय का तुमच्या अनुभवाच्या परिप्रेक्षातून की वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मणांनी घुसखोरी केली असं वाटतंय का? नाही, आमचे 3 संत तर ब्राह्मणच आहेत ना. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण आहेत, एकनाथ महाराज ब्राह्मण आहेत, निळोबाराय ब्राह्मण आहेत. त्याच्यामुळे इथे वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मणाला अधिकार नाही असं म्हणता येणार नाही. ब्राह्मणाला तेवढाच अधिकार आहे, पण त्यांनी समतेच्या पातळीवर जे वागणारे असतील त्या सगळ्यांना तो अधिकार आहे. ब्राह्मण जर समतेच्या पातळीवर, आमच्या नाथ महाराजांनी समतेच्या पातळीवर वागले ब्राह्मण आहेत, ज्ञानेश्वर महाराज समतेच्या पातळीवर वारकरी आहेत, निळोबाराय समतेच्या पातळीवर वारकरी, असं समतेच्या पातळीवर जे राहते, ब्राह्मणच म्हणून नाही, तो कोणत्याही वर्णामधला. आणि आमचे तुकाराम महाराज याच अभंगात, ज्या अभंगाची तुम्ही सुरुवात करून दिली आहे, त्याच अभंग म्हणतात की वर्ण अभिमाने कोण झाला पावन. आव्हान देतात ते, नुसतं विचारत नाहीत. वर्ण अभिमाने कोण झाला पावन, आयशा दे दावन मज लागे. मला एक दाखवा माणूस की मी आमच्या वर्णाचा आहे म्हणून सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ पावलेला आहे, असा कुणी जर असेल तर ते मला दावा, असं मी नाही म्हणत, तुकाराम महाराज. आणि मी माझ्या कीर्तनातून, माझ्या व्याख्यानातून जे संत बोलतात ते बोलतो. जर एखादं माझं वाक्य चाललं तर मला त्याच्याबद्दल दिलगिरी मागायला सुद्धा कधी वाईट वाटणार नाही, कारण मी काय सर्वज्ञ नाही. बरोबर. माझं पण चुकू शकतं ना, पण मी चुकणार नाही याची काळजी घेतो. हा तुमचा म्हणजे मोठेपणा आहे की तुम्ही चुकणार म्हणाल, तुमचा अनुभव आहे. आपण ह्या चर्चेला खूप छान झाली, पण थोडं 2 प्रश्नांच्या वरती आपण शेवटाकडे जाणार आहोत. शेवटचा, ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली ती, इतर धर्मीय लोकांच्या सणामध्ये संविधान घेऊन तुम्ही कुठला उपक्रम करणार का? मी मगाशी सांगितलं मशिदीमध्ये मी केलेला आहे. तो धार्मिक उपक्रम झाला की तुम्ही एका धर्माचा संविधान सांगितलं तिथं. मशिदीमध्ये जाऊन रमजान ईद मध्ये इफ्तारी करत असताना संविधानच जाऊन सांगितलं. अमरावतीला सांगितलं, पुण्यात सांगितलं. याचा कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. कारण कुणाला समता नको आहे, कुणाला स्वातंत्र्य नको आहे, कुणाला बंधुत्व नको आहे. पुढे याच्यावर तुम्ही काय म्हणजे काय तुमच्या येणाऱ्या बघा, तुम्ही केलंय, उत्तम गोष्ट आहे. येणाऱ्या काळात तुमच्याकडून असं काही, आता बघा डिसेंबर जवळ आलाय, बरोबर, 2-4 महिन्यांनी ईद येईल, दिवाळी येईल, संविधान दिवाळी होऊ द्या, त्याच्यानंतर नाही मी हे म्हणतोय की संविधान तुमच्या माझ्या नाहीये, संविधान हे सगळ्याच आहे. भारतीय कुठल्याही माणसाचं संविधान आहे आणि त्या प्रत्येकाला संविधानाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि हे त्याचं कर्तव्य आहे. त्याची अपेक्षा नाही ती की कर्तव्य आहे की त्यांनी संविधानाचा, म्हणजे आज मी तुमच्याशी येऊन बोलू शकतोय, तुम्ही महाराज आहात, मी एक सामान्य म्हणजे तरुण आहे, पण मला जर का आपल्याकडे संविधान नसतं तर कदाचित तुमची भेट पण झाली नसती. अगदी खरंय. ही आपल्याला जी संधी दिली ही बाबासाहेबांनी दिली आहे, बरोबर.
तर याला घेऊन तुम्ही पुढे भविष्यात समतेसाठी ह्या बाकी जे काही भारतामध्ये राहणारे जी विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, याच्यामध्ये काही उपक्रम तुमच्या नजरेत आहेत का, मी असे करणार आहात? याचं कारण असं की हे जर लोकांना माहित झालं, ज्यांना तुमचे विचार पटतील ते लोक तुमच्यासोबत जोडले जाऊ शकतात, म्हणून मी विचारतोय की काही करणार आहात का असं? नाही, आमचे प्रयत्न सर्व धर्मांना जोडण्याचे चालू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही पैगंबर शेख यांच्यासोबत काही वेगवेगळे उपक्रम करतो आहोत. अमरावतीचे काही लोक आमचे रफिक पारनेरकर पारनेरचे आहेत, त्यांच्याबरोबर करतो आहोत. एक त्याचं मला पटकन नाव आठवे ना, पुण्यामधले एक फादर आहेत, त्यांच्याशी पण जाऊन, म्हणजे कोणत्याच धर्मात, मी वारकरी संतांचा विचार मानणारा माणूस असल्यामुळे सर्व धर्मामध्ये सुधार, सगळ्या धर्माच्या मध्ये काही आपलाच फक्त धर्मामध्ये काही विषमता आहे किंवा विषमता होणारे आहेत आणि इतर धर्म फार आनंदी आणि सगळे आहेत असं नाही. सगळ्या धर्मामध्ये जे त्याचे प्रमुख झाले, कुठलाही धर्म माणसाच्या कल्याणासाठीच झालेला आहे, तो कधी माणसाच्या वाटोळ्यासाठी झालेला नाही. पण त्याचे जे त्या वेळेला धर्मप्रमुख झाले, त्या धर्मप्रमुखाने आपल्या स्वतःच्या काही वर्चस्व वगैरे राखण्यासाठी त्यांनी तिथे ते गडबडी केलेल्या आहेत आणि त्या गडबडी दूर करण्याचा त्या धर्मातल्या माणसानं ते केलं पाहिजे. बरोबर. हा, आणि म्हणून मी जसं म्हणलं की स्त्रियांच्या स्वातंत्र्य, कीर्तनाच्या स्वातंत्र्याबद्दल याच्या संदर्भात संतांनी सांगितलेला विचार घेऊन तो विचार व्हावा. मी वारकरी असल्यामुळे इथं जास्त काम करतोय. मी जर मुसलमान असतो तर मी मशिदीत जास्त काम केलं असतं. मी जर ख्रिश्चन असतो तर मी त्या गिरजाघरामध्ये जाऊन काम केलं असतं. फक्त तुम्ही कुठेतरी सुधारणा करता येईल आपल्या आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न केले असते. अजून एक प्रश्न असा की संविधान दिंडीत जर तुम्हाला काढायची आहे, हे लोक मला कमेंट मध्ये मिळतात, हे प्रश्न मी काही कुठे तयार नाही, मी वाचतो, मी तुमच्यासारखं वाचतो. असे प्रश्न आहे ना की ही संविधान दिंडी तुम्हाला काढायची आहे, तुम्ही त्या दिवशी काढू शकला असता ज्या दिवशी आपण संविधान अंगीकारलं, किंवा त्या दिवशी काढू शकला असता ज्या दिवशी आपण संविधान लिहून पूर्ण केलं. हे दोनही दिवस सोडून तुम्ही एक धार्मिक दिवस का शोधला आणि हिंदूंचा धार्मिक दिवस का शोधला? कदाचित याचं उत्तर असं असेल की मी हिंदू आहे म्हणून मी शोधला, पण मला पहिला प्रश्न असा आहे की ते 2 दिवस वगळून असं काढण्यामागचं काय कारण? त्या 2 दिवशी आम्ही त्याचे वेगवेगळे उपक्रम करतो. नाही, ते सरकारी पातळीवर होता. सरकारी नाही, नाही, तुम्ही करता ते नाही, तुम्ही सुद्धा वेगळे करत असाल, पण ते सरकारी पातळीवर देशभर होतातच. पण तुम्ही ही जी दिंडी काढताय याचा रिलेव्हन्स इथल्यापेक्षा, आषाढी एकादशीपेक्षा जास्त संविधान आपण अंगीकारलं किंवा पूर्ण केलं ह्या दिवशी स्वतंत्र भारतामध्ये अधिक आहे, हे तर तुम्हाला मान्य आहे. तर हे 2 दिवस वगळून तुम्ही आषाढीत काय येता? आषाढीमध्ये मला मूळ काय सांगायचं याचं, ह्या सगळ्या संविधान दिंडीचा उद्देश काय आहे की संत साहित्य आणि संविधान हे परस्पर पूरक आहे. आणि मग संत साहित्य जर मला सांगायचं असेल तर मला या दिंडीशिवाय दुसरा कुठला चांगला उपक्रम मिळणार आहे? आणि या ठिकाणी जास्तीत जास्त माझे वारकरी येतात, ते जास्तीत जास्त संत साहित्याला फॉलो करतात. आणि म्हणून संत साहित्यामध्ये जे आपल्या संतांनी सांगून ठेवलंय, समता असेल, बंधुत्व असेल, कोणाही जीवाचा ना गोड मत्सर, याच्यासारखं बंधुत्व दिसणार नाही तुम्हाला. सगळा शेवटी आहे अधिकार, याच्यासारखं स्वातंत्र्य दिसणार नाही तुम्हाला. आणि आमचा गोपाळ काला असतो ना, त्याच्यामध्ये समाजवादासारखं दुसरं उदाहरण दिसणार नाही. आमचा कृष्ण सांगतो सगळ्याला मिळालं पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे आणि सारखं मिळालं पाहिजे, याच्याशिवाय समाजवाद काय असतो? आणि म्हणून हे सगळं माझ्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे आणि ते संविधानामध्ये आलेलं आहे. हे जर मी सांगत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? अजिबात नाही. का दुखायला पाहिजे? पण दुखताना तुम्ही सांगताना आपल्या लोकांच्या पोटात कमेंट मध्ये मला दिसतं, मी काय झालं माहिती का, तुम्हाला सांगतो कमेंटला कमेंट हे चालतं. म्हणलं तिसऱ्या माणसाला विचारण्यापेक्षा आपण तुमच्याशी बोलू. आपण शेवटचा प्रश्न असा की संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे, बरोबर? धर्मनिरपेक्ष असलेल्या संविधानाला जी म्हणजे आपल्या भारताला चालण्याची संहिता आहे, ती कुठल्या एका धर्माची नाहीये. तुम्ही त्याला एका धार्मिक गोष्टीत आणून सेक्युलर संविधानाला कम्युनल का करताय? कुठे कम्युनल केलं मी त्याला? तो मी जर म्हणलो असतो की संविधान हे फक्त हिंदू धर्माचं आहे, संविधान हे फक्त वारकऱ्याचं आहे, असं जर म्हणलं असतं तर मी त्या एका संकुचित गोष्टीमध्ये त्याला आणलं असं म्हटलं असतं. तुम्ही असं नाही म्हणत, असं जरी नसला म्हणत तरी तुम्ही एकाच संकुचित गोष्टीमध्ये, कोणत्या संकुचित गोष्टी? संकुचित नाही, एकाच धर्माच्या गोष्टीमध्ये तुम्ही एकाच धर्माची गोष्ट नाही ना. नाही, एका धर्माची कुठे गोष्ट आहे? हे बघा, आपण सामावून घेतले, सगळे आले एकत्र, एकमेकासोबत चांगले राहिले, गोपाळकाला झाला, ही गोष्ट अत्यंत स्तुत्य असली तरी याची जी सुरुवात आहे, याचा जो आरंभ आहे, तो कुणालाही नाकारता येणार नाही की कुठल्या धर्मात झाला, बरोबर? वारकरी संप्रदायाची सुरुवात हो ना, कुठल्याही संविधान. तर मला धर्माशी आता आपल्याला वारकरी संप्रदायाशी नाही, आता आपल्याला चर्चा याची करायची की तुम्ही सेक्युलर संविधानाला धार्मिक का करताय? धार्मिक नाहीच करत मी संविधानाला. संविधानाला कुठे धार्मिक केलं? मी कुठलं म्हणलं की एका धर्माचं? मी जर म्हणलं असतं की संविधान एका धर्माचं आहे तर ते धार्मिक झालं. हे बघा, आपण आताही पाहिलं तर संविधान जे सण साजरे करतं त्याच्यामध्ये काय काय येतं? काही राज्यांचे त्यांचे स्थापना दिवस आहेत,
आपलं स्वातंत्र्य दिन आहे, हम्म. आपला प्रजासत्ताक दिन आहे, हम्म. या महत्वाच्या सणांसाठी संविधान आपल्याला बरोबर. शासकीय परवानगी देतं, बरोबर. हम्म. एखादंच महाशिवरात्र बाकीचं काही संविधान करा म्हणत नाही, हम्म. करू नाही, नकाही म्हणत नाही, हो. कराही म्हणत नाही. हम्म. संविधान फक्त ते सण किंवा ते समारंभ करतं जे प्रत्येक भारतीय करू शकतो. ना हिंदूंचं, ना मुसलमानांचं, ना जैनांचं, ना ख्रिश्चनांचं, कुणाचंच नाही. हम्म. तर हे जे संविधान असलेलं म्हणजे धर्मनिरपेक्ष असलेलं आपल्या भारताचं संविधान आहे, हम्म. या संविधानाला तुम्ही धार्मिक कुठल्याही धर्माशी जोडा. तुम्ही मस्जिदीत घेऊन जा, तुम्ही चर्चमध्ये घेऊन जा, तुम्ही वारीत आणा, तुम्ही त्याला धर्माशी जोडताय. धर्माशी अजिबात जोडत नाही मी संविधानाला. मी जर संविधान ते एका धर्माचं आहे असं म्हणालो असतो, मी सांगतो ना की वारकऱ्यामध्ये सर्व धर्म जसे सामावलेले आहेत तसं संविधानामध्ये सर्व धर्म सामावलेले आहेत. याच्यात मी कुठल्याला धार्मिक केलं? मी जर ते एका धर्माचं म्हटलं असतं तर मग ते धार्मिक झालं असतं ना. संविधान धार्मिक झालं असतं तुम्ही जर एखाद्या धर्माला ते देऊन टाकलं असतं. देऊन टाकलं असतं, बरोबर आहे. तुम्ही ते कुठल्या धर्माला दिलं नाही, नाही पण दिलं. संविधान वैयक्तिक कुठलाच धर्म मानत मानत नाही. मानते का? नाही. संविधान मानत नाही. हं. आणि वारकरी संत मध्ये आता ते धर्म नाही विष्णू. आणि संविधान वारकरी संत नाही, कुठल्या आता धर्माला याच्यावरती आपण चर्चा नव्हतो करणार, हं. पण आता करावी लागेल. तुम्ही जो यातायाती धर्म म्हणताय, हं. हा धर्म जो आहे हं. तो रिलिजन नाहीये. आता ते नाही, हं. तो रिलिजन नाहीये. मी बरं. माझ्या हा, म्हणजे जी काही माझी लिमिटेड बुद्धी आहे त्यानुसार तुम्हाला सांगतो, हं. तो धर्म हा कॅरेक्टरिस्टिक आहे. आता याता- माझा नाही, तेवढा नाही. अभ्यास नाही. नाही, मी सांगतो मी ना तुम्हाला. सांगतो, हे मी बघा, तुम्हाला तुम्ही सुरुवातीला ते- माझा ते- जेवढा- ते चरण- जेवढा अभ्यास आहे तुम्ही हे खोडून काढा, नाही, मला आवडेल. नाही, एक नवीन मला मुद्दा ज्याचा ऐका. ज्याचा मला अभ्यास नाही नाही, मी तसं कोणी एक करणार? मुद्दा मला तुमच्याकडून जर शिकता आला ना या चर्चेतून, आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. बाकीच्या पेक्षा हे महत्वाचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, हं. तुम्ही आता यातायाती धर्म नाही विष्णुदासा, हं. तो कोण आहे? हं. फक्त विष्णुदास आहे. हं. धर्म कुणाला नाही, हं. विष्णुदासाला नाही. हो. विष्णू कोणत्या जर रिलिजन असेल हं. तर विष्णू कोणत्या धर्माचा आहे? नाही मी काय नाही, मी तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला वाद नाही घालणार अजिबात. हात जोडून आपण उभा वाद नाही आहे. घालण्यासाठी नाही, नाही. म्हणजे आपण माझी चर्चा माझी माझी करतो तेवढी आहोत. उंची नाहीये. आपण पण मी चर्चा तुम्हाला करतो जे आहोत. विचारतोय ना ते हा. बाळभूतपणे विचारतोय हा. की यातायाती धर्म नाही विष्णुदासा, हा. विष्णूच्या दासाला धर्म नाही. हम्म. विष्णू कुठल्या धर्माचा आहे? जर मी तुम्हाला अजिबात हिंदूंकडे नेत नाही, मला तुम्हाला हे सांगायचंय की तो धर्म जर रिलिजन असता हा. तर ते विष्णुदास नसते म्हणले. हा. त्यांनी सूचक शब्द वापरला असता काहीतरी, हा. म्हणजे सगळ्या रिलिजन साठी झालं असतं. हा. विष्णू मला जे समजलंय ते बरं का, म्हणजे याच्यात तुम्ही 100% खंडनच करावं असं मला वाटतं नाही की मी जर चुकीची एखादी संकल्पना माझ्या डोक्यात चुकीची बसली असेल तर ती इथून दुरुस्त होऊन जावी ही माझी फार प्रांजळ अपेक्षा आहे. हम्म. म्हणून मला वाटतं की हा धर्म नसून ते कॅरेक्टर आहे. म्हणजे हा धर्म जो आहे तो त्याचा एकच गुणधर्म आहे असं तुकोबारायांना म्हणायचंय असं मला वाटतं. अर्थात तुकोबाराय समजून घेण्याची माझी पातळी आहे की नाही हेही मला माहित नाही, पण त्याचा एकच धर्म आहे की तो केवळ विष्णूदास आहे. बरोबर. पण बरोबर. मला हेच म्हणायचंय की याच्यामधून तुम्ही जात धर्म याच्यापासून वादावाद करण्यापेक्षा तुम्ही माणूस झाला 100% पाहिजे, ही भूमिका आहे. आणि माझे सुद्धा या संविधान समता दिंडीच्या माध्यमातून कोणीही जातीवरून, धर्मावरून, जेंडरवरून भेदाभेद करू नये. लोक वारकरी संतांनी एक आनंदी समाजाचं स्वप्न पाहिलेलं आहे. ते आनंदी समाजाचं स्वप्न साकार व्हावं. माझ्याकडूनही चुकूनही कोणाचा जातीवरून, धर्मावरून भेद होऊ नये याची मी काळजी घेतो, भविष्यात घेत राहील आणि लोकांनी ती घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी.